आता ना तुम्हाला आमची गरज आहे ना या घराला। हो आई साहेब थांबा, आम्हाला तुमची गरज आहे, या घराला तुमची गरज आहे। तुमची गरज नाही असं कोणी सांगितलं हो? आम्हाला तुमची गरज आहे, या घराला तुमची गरज आहे। तुम्ही कुठे जाणार नाही आई साहेब, थांबा। अधिपती दर येळी तुमच्यामुळे आमचा पाय अडकतो। अडकतो ना, मग थांबा की, या येळेला बी थांबा। नाही अधिपती नाही, त्या येळेला पण ह्या घराला आमची गरज नव्हती, पण आम्ही फक्त तुमच्याकडे बघून या घरात थांबलो। त्यांचा मार सहन केला, अपमान सहन केला, काठीनं मारलं यांनी आमसनी। आता मी हुक्की आली की काठी आमच्या डोसक्यात घालतात। पण अधिपती आम्ही हे सगळं सहन करतोय आणि केलंय ते फक्त तुमच्याकडे बघून। माहित आहे आई साहेब, मला सगळं माहित आहे, पण हे घर कोणाचं आहे सांगा की? तुमचं आहे हे सगळं। नाही अधिपती नाही, आता आम्ही मान्य करू की हे घर आमचं नाही। आम्ही या घरात राहिलो, हे घर आपलंसं केलं, या घरासाठी झिजलो, घरात जीव गुंतवला, मिसळून गेलो या घरात, पण त्याचं फळ आम्हाला काय मिळालं? हे ही कालची पोरगी, कालची पोरगी येऊन आपल्या नात्यावर बोट ठेवते, आमच्या हित असल्यावर ही प्रश्न उपस्थित करते, आमच्या मायेवर शंका घेते। आता आमच्या मायेची पारख ही पोरगी करणार अधिपती? या कुणी बसवलं जजच्या खुर्चीवर? ही काल आलेली पोरगी ठरवणार काय आम्ही तुमच्या आई साहेब आहोत की नाही ते? मॅडम मी काय चुकीचं बोलले? मी जे सत्य आहे तेच बोलले। सत्य तुम्हाला काय माहित सुनबाई? मला कळलंय आता सगळं। तुम्हाला कळलंय तेवढं सत्य नाही। ओके मॅडम, मला तुमच्या वयाचा मान ठेवायचा आहे, मी आता काही बोलत नाही। बोलणार नाही कशा पायी? बोला की। नाही नको, ते बोला, कळू दे आम्हाला, तुमचं सत्य कळू दे। ते तुम्ही ऐकलं आहेच ना मॅडम। पुण्यांदा सांगा, पुण्यांदा सांगा, आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचंय काय कळलंय तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही केवळ अधिपतींच्या आईसारख्या दिसता म्हणून काही दिवसांच्या पाहुण्या बनून या घरात आलात आणि मग या घरात पाय रोवलेत। घरच्या मालकाला खोलीत कोंडून ठेवलं, घरातल्या मुलाला शाळेपासून दूर केलं कारण तुम्हाला सत्ता हवी होती। मान्य करा मॅडम, तुम्ही अधिपतींवर प्रेम नाही केलं। ओ मास्तरीनबाई, उगाच कोणाचं तरी ऐकून काहीतरी बोलू नका, गप राहा तुम्ही आता। ताई थांबा थांबा, बोलू देता ना, वकू दे, सगळी गरळ वकू दे। मी गरळ नाही ओकते मॅडम। अधिपतींवर आम्ही प्रेम केलं नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं? ब्रह्मदेवानं? तुम्ही हे कसं काय ठरवलं? मी नाहीच ठरवलंय मॅडम, हे तुमच्या वागण्याने ठरवलंय। जर तुमचं खरंच खरंच प्रेम असतं ना या घरावर, तर घराच्या मालकाला तुम्ही खोलीमध्ये अनेक वर्ष जायबंदी करून नसतं ठेवलं। जर तुमचं त्या मुलावर प्रेम असतं तर त्याला शाळेपासून तोडलं नसतं तुम्ही। तुमचं काम फक्त अधिपतींना सांभाळणं होतं, पण तुम्ही या घरात पाय रोवले, हे सगळं बळकावलं। मला माहिती काय बोलताय मास्तरीनबाई, लय झालं तुमचं। तुम्ही आत्ताच्या आत्ता चालत्या व्हा, चालत्या व्हा तुम्ही। अधिपती, या घरची सून आहे मी अधिपती। देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं या घरात लग्न करून आली आहे मी। आपल्या घराबद्दल बोलायचा एवढाही हक्क नाहीये मला। म्हणजे आमचा हक्क नाही काय घरावर? कायदेशीर। कायद्याची भाषा बोलायला लागल्या तुम्ही, हद्द केलीत तुम्ही मास्तरीनबाई। मॅडम मी अशा ऐकणार नाही तुम्ही।
अधिपती अरे काय झालं? तू सरक बाजूला. अरे काय झालं सांगशील की नाही? बाजूलाच. अरे अगं पण काय झालं? थांबा. सोडा त्यासनी अधिपती, नका करू हे. अहो आईसाहेब या इथं थांबल्या तर ग बसणार नाही. जाऊ दे त्यासनी. नाही अधिपती, आता त्या नाही जाणार, आम्ही जाणार. आता या घराला आमची गरज नाही. सुनबाई जे काय बोलल्या ते ऐकून आम्ही अगदी भरून पावलो. सुनबाई, तुम्ही सांभाळा तुमचं घर, आम्ही जातो आमच्या गावात. दुर्गे, हा ताई. आमची बॅग. नाही 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 नाही. ए ए गप ग. बॅग बी काय भरू नको. नाही हो नाही नाही नाही. दुर्गे, तू ऐकलं नाहीस काय? आत्ताच्या आत्ता आमची बॅग भर. नाही 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 आईसाहेब. थांबा, मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. अधिपती, तुम्ही कुठे नाही जाणार. अधिपती असं नका करू, नका करू असं. लहानपणी पण तुम्ही हेच केलं आणि आम्ही नाही जाऊ शकलो, आम्ही थांबलो. पण आता नाही थांबू शकणार, आमची जायची वेळ आली. अधिपती आम्हाला ती जाऊ द्या. नाही नाही आईसाहेब, अहो, हे घर तुमचं आहे, मी तुमचं आहे, सगळं तुमचं आहे. आम्हाला सगळ्यांना सोडून कुठे चाललं तुम्ही? तुम्हाला कुठे नाही जाऊ देणार. तुम्ही इथं थांबा. आम्ही आमच्या मार्गाला जाऊ अधिपती. नाही आईसाहेब. आम्ही आता नाही राहू शकत इथे. जे काही ऐकलं त्यावरून वाटतं की धरणी दुबंगावी आणि आम्हाला आत घ्यावं. असं बोलू नका आईसाहेब. मास्तरीनबाई उगाच येड्यावानी काहीतरी बोलून गेले, तुम्ही त्यांचं कशाला मनावर घेताय? असं कसं मनावर घेऊ नको अधिपती. हा, त्या काय बोलल्या ऐकलत नव्ह तुम्ही? ज्याची आम्हाला भीती होती ना तेच झालं. म्हणजे तुम्हाला म्हणलं होतं ना आम्ही, तुमच्या वडिलांची आणि त्यांची गट्टी जमू लागल्या. अधिपती, सोनबाई आता जे काही बोलल्या ते त्यांच्या मनातलं नव्हतं. त्यांना जे काही सांगितलं ते तुमच्या वडिलांनी. म्हणून त्या इतकं बोलल्या नव्ह. आणि आता तर त्यासनी नीट बोलायला पण येतंय की हो. त्यांचं सोडा हो, तुम्ही जायचं ना. बघा आईसाहेब, मला बाकी काय माहित नाही. अधिपती, कसं राहू आम्ही इथं? बघितलंत ना तुम्ही, सुनबाई इतक्या शिकलेल्या आहेत तरी सुद्धा एका बाजूनी सगळं ऐकून सगळं ठरवत्यात. काल आलेली पोरगी जर आम्हाला असं बोलणार असेल तर आम्ही कसं राहणार या घरात? नाही अधिपती, आमचं ठरलंय, आम्हाला जायचं हे घर सोडून कायमचं. नाही आईसाहेब, मी नाही जाऊ देणार. अधिपती, जाऊ द्या मस्ती. नाही उठा म्हणतोय ना आम्ही. नाही उठा अधिपती, नाही. आमचा आदेश आहे, उठा. जाऊ द्या आम्हासनी. दुर्गे, बघत काय बसलेस? जा, आमची बॅग भर. ताई पर दुर्गे, तू अजून इथेच उभी का? आत्ताच्या आत्ता आमची बॅग भर. आम्हाला तर या घरात एक क्षणभर पण थांबायचं नाही. आईसाहेब, आईसाहेब, डोक्यात राग घालून घेऊ नका हो. मी बोलतो मास्तरीनबाईंसंगत. त्यांना आज काय झालंय मला माहित नाही हो. त्यांनी कुठलं तरी टेन्शन कुठेतरी काढले. त्यांचा 100% काहीतरी गैरसमज आहे. मी बोलतो त्यांचा. कसला गैरसमज अधिपती, कसला गैरसमज? किती वेळा गैरसमज होईल त्यांचा? आम्ही सगळं ऐकलंय त्यांचं बोलणं.
त्यांना आमच्याबद्दल काय वाटतंय ते आम्हाला सगळं कळलंय. पोटात एक आहे अधिपती. आता आमचं वय झालं, आम्हाला नाही सहन होत. आम्हाला जावं लागेलच. दुर्गे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही वय? आम्हीच भरतो आमची बॅग. तुम्ही जावा माहेरी तुमच्या. आज हद्द पार केली मास्तरीन बाई तुम्ही. पास अंत बघू नका आमचा. तुम्ही जा. बायकांचा रिस्पेक्ट करायचा अशी आमच्या आईसाहेबांची शिकवण आहे. म्हणताना अजून तोंडानं सांगतो तुम्हाला. काही दिवस जावा तुम्ही माहेरी. दिसू नका आम्हाला. होय, तू खरंच घर सोडून चाललीस वय ग? खोटं कसं जाते ताई? तू गेलीस तर ह्या घराचं काय होणार? या घराला तर आमची गरज नाही आई. अगं, पण तुझी बाजू सांगण्याआधी तू जाणार होय ग? आपण कुणासाठी काय केलं हे जेव्हा आपल्याच तोंडाने सांगण्याची वेळ येते तेव्हा ती आपली सगळ्यात मोठी हार असते. त्या 1.5 दमडीच्या मास्तरनीला आम्ही कशापायी सांगू आम्ही या घरासाठी काय काय केलंय ते? आमच्या अधिपतीनं सगळं माहित आहे. तेवढंच बास आहे आमच्यासाठी. अक्षरा, मला माफ कर बाळा. माझी चूक झाली. तुम्ही का माफी मागताय? खरंच माझी चूक झाली बाळा. तुमची नाही चूक झाली. माझी चूक झाली. मी तुला सांगायला नको होतं. पण बाबा, तुम्ही तुमच्या मनचं थोडी ना काही सांगितलं. अक्षरा, मी चारूची अधिपतीची शपथ घेऊन सांगतो. मी सांगितलेला शब्दाने शब्द खराय. मग अधिपती हे मान्य का करत नव्हते? मान्य करतोय तो. नाही बाबा, ते मॅडमच्या पूर्णपणे कह्यात गेलेत. हीच माझी चूक झाली बाळा. तुला कल्पना नव्हती पण मला होती. मी माझ्या मनातलं तुला सगळं सांगितलं. त्याचा तुझ्यावर काय परिणाम होईल याचा विचार नाही केला मी. वर तुला स्टँड घे बोल असंही मीच सांगितलं. मी तुला सावधपणे वागायला सांगायला हवं होतं. तुला अलर्ट करायला हवं होतं मी. पण बाबा, असं काय चुकलं आपलं? असे का वागले अधिपती? मला जायला सांगितलं त्यांनी. बाळा, बाळा ऐक. आत्ता अधिपतीवर रागवू नकोस. तुला माहितीये तो पूर्णपणे त्या बाईच्या प्रभावाखाली आहे, माहितीये ना? पण मी बायको आहे त्यांची आणि मी खरं तेच बोलले. अक्षरा, प्रत्येक वेळेला खरं बोलणं आपल्याला न्याय मिळवून देतच असं नाही. म्हणजे या घराची गणितं वेगळी आहेत अक्षरा. भुवनेश्वरीचा सगळा कारभार उलटा आहे. पण माझी काय चूक होती बाबा? तुझी नाही, आपली. आयतं खोलीत दिलं आपण तिच्या हातात.
मला फक्त अधिपतींना सावध करायचं होतं बाबा. अक्षरा, पण त्याला तिच्यापासून धोका आहे हेच त्याला पटत नाहीये ना. हेच ना बाबा, हेच हेच मला त्यांना जाणवून द्यायचं होतं की धोका आहे. ते एका दिवसाचं काम नाही बाळा. हे वाटतं तितकं सोपं नाहीये. कारण ती भुवनेश्वरी साधी बाई नाहीये. 12 गावचं पाणी प्यालेली बाई आहे ती. तिला हरवणं ही खूप मोठी हळू चालणारी प्रक्रिया आहे. आणि तरी सुद्धा तिला हरवता येईल याची काही खात्री नाही. अधिपतीच्या मनात तिचं स्थान देवीचं आहे अक्षरा. आणि त्यासाठी तर तिने इतकी मेहनत केली आहे 20 वर्ष. तू काही तासात कसं बदलशील सगळं? अक्षरा, एक गोष्ट लक्षात घे. अधिपतीला भुवनेश्वरीपासून दूर करणं जवळजवळ अशक्य आहे. मला खरंच असं वाटलं होतं की अधिपती समजून घेतील. त्याला असं कळणार नाही. म्हणजे त्याला वेगळ्या भाषेत समजावून सांगावं लागेल. कुठली भाषा? भुवनेश्वरीची भाषा. डावपेचांची भाषा. काहीही करून माणसं आपल्याकडे वळवण्याची तिची जी कला आहे ना, ती आता आपल्याला आत्मसात करावी लागेल. मला कळलं नाही. अक्षरा, तू अधिपतीला भुवनेश्वरीपासून तोडू शकशील की नाही माहिती नाही. पण आज तुझं आणि अधिपतीचं नातं तुटतंय. त्यानं तुला घराच्या बाहेर जायला सांगितलंय आणि हे चांगलं नाहीये बाळा. ती जाते माहेरी. अक्षरा, अक्षरा, काय वाटेल ते झालं तरी ही चूक करू नकोस. हेच भुवनेश्वरीला हवंय अक्षरा. मला जायला सांगितलेलं असताना मी कशी राहू इथे? राहावं लागेल बाळा. या घरासाठी, अधिपतीसाठी, माझ्यासाठी तुला राहावं लागेल. पण त्यांना आता मी नको असेल तर मी जायला हवं ना. अक्षरा, ऐक. तू आज जर या घरातून बाहेर गेलीस ना, तर पुन्हा कधीही या घरात परत येणार नाहीस. काय? माझ्यावर विश्वास ठेव. तू भुवनेश्वरीच्या शेपटीवर पाय दिलायस. तुला माहितीये ती त्याला कंट्रोल करते. तू आज जर या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर पुन्हा परतून या घरात पाऊल टाकता येणार नाही तुला. मी काय करू बाबा? भुवनेश्वरीची माफी माग. माफी? अक्षरा, युद्ध जिंकायचं असतं ना, तेव्हा छोटी लढाई हरल्याचं दुःख करायचं नाही बाळा. पण बाबा, माझी काहीच चूक नाहीये. अक्षरा, बाळा, मला सांग, या क्षणाला तू चूक आहेस की बरोबर आहेस? यापेक्षा तू या घरची सून आहेस. तू एकटी आहेस जी या घराला वाचवू शकते. हे महत्वाचं आहे ना बाळा. कधी कधी वैयक्तिक मान अपमानापेक्षा व्यापक हिताला महत्व द्यावं लागतं आपल्याला. लक्षात घे अक्षरा, तू अधिपतीला खोलवर दुखावलंयस आज. त्याच्या मनातल्या देवळात जी देवीची मूर्ती होती ना, ती फोडलीयस तू. आता लवकर तो तुला माफ करणार नाही जोवर तू ती मूर्ती पूर्ववत जोडत नाहीस किंवा तसा प्रयत्न दाखवत नाहीस. पण आता अधिपतींच्या डोळ्यावर पट्टी आहे. त्यांना कळतच नाहीये काय खरं आहे काय खोटं आहे. त्याला समजावावं लागेल. तू जर आता ताणून धरलंस ना, सगळ्या गोष्टी त्या बाईच्या बाजूने होतील. आज ती बाई जर घरातून बाहेर गेली ना अक्षरा, तर अधिपती तिच्याबरोबर बाहेर जाईल. हेच केलंय तिनं आजवर. ती इमोशनल ब्लॅकमेल करते, तू बघितलंस ना. आणि त्याचा परिणाम म्हणजे जे तिला हवं तेच घडतं प्रत्येक वेळेला. तू तुझ्या डोळ्यांनी बघितलेस त्याने तिच्या पायाला कशी मिठी मारली होती. अक्षरा, आज जे तू केलेस ना, तीच चूक केली होती मी सुद्धा. अधिपती समोर तिच्याशी भांडलो, तिला नाही ते बोललो मी. परिणाम बघितलास? तिला घराबाहेर काढायला निघालो तर अधिपती तिच्याबरोबर बॅग घेऊन निघाला होता घराबाहेर. हो अक्षरा, आता ही त्याचीच पुनरावृत्ती होणार आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ती होऊ द्यायची नाहीये.
मी वेड्यासारखा वागलो कारण माझ्या रागावरती कंट्रोल नव्हता अक्षरा. तुझं तसं नाहीये. तू शहाणी आहेस, समंजस आहेस, विचारी आहेस. आपल्याला थोडं धोरणीपणानं वागायला हवंय. ती बाई शिकलेली नसली ना तरी कावेबाज आहे. डोकं वापरते ती. कपटी बाई आहे आणि कटकारस्थान करण्यात तिचा हात कोणी धरू शकत नाही अक्षरा. तिला जर हरवायचं असेल तर ते तिच्या पद्धतीनंच हरवावं लागेल. आपल्याला ही डावपेच करावे लागतील अक्षरा. मी तुला एक गोष्ट सांगू. काय? तशीच वेळ आली ना तर अधिपती तुला सोडेल, तुमचं लग्न मोडेल, पण त्या भुवनेश्वरीला सोडणार नाही.